भगवान की जय। परीक्षित राजाने शुकाचार्यांना प्रश्न विचारला की सृष्टी भगवंताने कशी निर्माण केली याच्याविषयी आम्हाला थोडंसं सांगा. त्या टायमाला शुकाचार्य सांगतात, राजा असाच प्रश्न तिसऱ्या स्कंदामध्ये मैत्रीजीला विदुरजीने विचारलं होतं. परीक्षितीने सांगितलं कोण विदुरजी, आणि मग सांगायला सुरुवात केली, राजा तुमच्याच कुळातले बरं काही विदुरजी. विदुरजी म्हणजे धृतराष्ट्राचा भाऊ आहे, भाऊ. आणि विदुरजी समजून सांगत होते बरं काय. विदुरजी समजून सांगत होते धृतराष्ट्राला, राजे साहेब माझं ऐका. राजे साहेब, एखादं घर सोडून दिलेले एक जर गाव वाचत असेल तर त्या घराचा विचार न करता गाव वाचवलं पाहिजे. एखादं गाव सोडून दिलेले जर तालुका वाचत असेल तर गावाचा विचार न करता तालुका वाचवला पाहिजे. आणि तालुका सोडून दिलेले जर जिल्हा वाचत असेल तर जिल्ह्याचा विचार करा. जिल्हा सोडल्याने जर राष्ट्र वाचत असेल तर राष्ट्राचा विचार करा. तसा दुर्योधनाचा विचार सोडला तर हस्तिनापूर वाचतंय. राजे साहेब माझं ऐका. हस्तिनापूर जर आज जशाच्या तसं राहावं असं वाटत असेल, बऱ्या बोलाने पांडवाचं अर्धराज्य पांडवाला द्या. आणि हे शब्द दुर्योधन पाठीमागून ऐकतो, विदुरजीचा अपमान करतो. दाशीचा पुत्र आमचं खाता आणि आमचंच मोजता. अपमान केला आणि विदुरजीने हस्तिनापूर सोडलं. विदुरजी वनात राहू लागले. ज्या टायमाला विदुरजी वनात राहतात ना, लक्ष देऊन ऐका बरं का, खूप भावपूर्ण प्रसंग आहे बरं का. हस्तिनापुरातलं मंत्रीपद सोडून दिलं विदुरजीने आणि वनात राहू लागले. पत्नी तिचं नाव आहे सुलभा. दोघांनी राहावं आणि सारखं भगवंताचं भजन करावं, दुसरं काही नाही. श्री राधे 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 कहने की आदत सी हो गई. रात्रंदिवस देवाचं भजन करा. पण एक दिवशी विदुरजी बाजारात गेले ना काकू, तर दौंडी देण्यात आली. उद्या शांतीदूत म्हणून भगवान श्रीकृष्ण हस्तिनापूरला येणार आहेत. नगर सजवण्यात आलेले, हस्तिनापुरात रांगोळी काढलेले आहेत, नगर झाडून काढलेले आहे, सुंदर तोरणं बांधलेली आहेत. जगाचा मालक येणार आहे. विदुरजीने आपल्या पत्नीला सांगितलं, सुलभा उद्या भगवंत हस्तिनापूरला येणार आहेत, मी त्यांचं दर्शन घ्यायला जाणार आहे. आता मी काय मंत्री नाही, त्याच्यामुळे प्रजेमध्ये उभा राहून मी माझ्या भगवंताला पाहिलं. दुसऱ्या दिवसाची सकाळ झालेली आहे. जिकडे तिकडे ढोल नगारे ताशे वाजत आहेत. भगवंताच्या स्वागताची तयारी झालेली आहे. आणि रथामधून भगवंताचं आगमन झालेलं आहे. आणि रथामधून ज्या टायमाला भगवंताचं आगमन झालेलं आहे, सगळे लोक भगवंताचा जय जयकार करत आहेत. आणि भगवंताची नजर सर्व प्रजेवर पडलेली आहे. सगळ्याकडे भगवंताने पाहिलं. आता त्याच्यापासून काय लपलेलं आहे महाराज, भगवंतालाही माहिती आहे माझा विदुराने आता मंत्रीपद सोडलेलं आहे. पण त्या सर्व लोकांमध्ये भगवंताची नजर आपला विदुर कोण्या ठिकाणी उभा आहे म्हणून पाहतायत भगवान. आणि भगवंताची आणि विदुरजीची नजर झाली. आणि सहज
डोळ्यातून आनंद अश्रू घळघळ विदुरजीच्या डोळ्यातून खाली आले. देवाला नमस्कार केला. देवाने डोळ्याने आपल्या नजरेनेच खुणावलं, हा येतो बरं का, मी इकडलं आवरलं की आपल्याच इकडे येणार आहे. आणि मग संपूर्ण हस्तिनापूर जमा झालेलं आहे, संपूर्ण एकत्रित आलेले. धृतराष्ट्र सिंहासनावर बसलेले, भगवंत शांतीदूत म्हणून आपल्या आसनावर बसलेले. आणि मग भगवंताने त्या धृतराष्ट्राला सांगायला सुरुवात केली, राजेसाहेब, युद्धाने कुणाला समाधान दिलं नाही, माझं ऐका, होईल तिथपर्यंत युद्ध होणार नाही याची काळजी घ्या. माझं ऐका, पांडवाला अर्ध राज्य द्या त्यांचं. धृतराष्ट्राने नकार दिला. भगवंत म्हणले, राजेसाहेब, अहो नका देऊ पांडवाला अर्ध राज्य, फक्त 5 गावं द्या, मी पांडवाची समजूत घालतो. ऐका, माझं युद्ध होऊ देऊ नका. आणि राजेसाहेब, जर युद्ध झालं तर तुमच्या डोळ्यात पाणी, अश्रू कमी पडतील, एवढं तुम्हाला दुःख होईल. ऐका माझं, युद्ध टाळा. पण पुत्रमोहाच्या पायी धृतराष्ट्राचं काहीच चाललं नाही. तेवढ्या दुर्योधन म्हणला, देवा, अरे 5 गावं काय, सुईच्या आणीच्या टोकावर बसल एवढी जमीन मी पांडवाला युद्धाशिवाय देणार नाही. भगवंत म्हणले, दुर्योधना नको देऊ, नको देऊ म्हटले. आणि मग भगवंत तिथून निघालेले. साधी लोक होती का त्या ठिकाणी? द्रोणाचार्य, कृपाचार्य, भीष्माचार्य बसलेले. पण कोण्याच व्यक्तीचं ऐकलं नाही बरं का दुर्योधनाने. दुर्योधन म्हणला, देवा, ते जाऊ द्या, युद्ध होईल नाही होईल, पण माझी आई सकाळीच उठलेली हो, तिने तिच्यासाठी तुमच्यासाठी सुंदर असा स्वयंपाक केला. भगवंत म्हणले, दुर्योधना, जेवण 2 परिस्थितीमध्ये केलं पाहिजे. अन्नाशिवाय आता जीव जाईल, कोणाच्याही घरचं अन्न खाल्लं तरी चालतं. आणि दुसरी गोष्ट, ज्याचं प्रेम आहे त्याच्या घरचं खाल्लं पाहिजे. एखादा श्रीमंत असेल आणि त्याचं प्रेम नसेल, त्याचे पंचपक्वान जरी असलं तरी हात लावला नाही पाहिजे. आणि एखादा गरीब असेल, त्याच्या फाटक्या चटईवर बसून त्याची चटणी भाकर माणसाने खाल्ली पाहिजे. म्हणले, दुर्योधना, तुझं एक तर माझ्यावर प्रेम नाही, मला भूक नाही ना, तुझं माझ्यावर. आणि खरं सांगू का, ज्या व्यक्तीचं प्रेम नाही ना, अशा व्यक्तीच्या घरी अजिबात गेलं नाही पाहिजे बरं का. हा, अजिबात गेलं नाही पाहिजे. आदर नाही, मान नाही, नहीं नैनो में नीर, तुलसी उस घर मत जाइयो, चाहे बरसत कंचन नीर. एखाद्या व्यक्तीला आपण आल्याच्या नंतर आदर वाटत नसेल, चेहऱ्यावर प्रसन्न वाटत नसेल, अशाचं तोंड पाहिलं नाही पाहिजे बरं का. हा हा, इकडं फाशी घेऊन मारा, पण आशाच्या दारात जाऊ नका. हा, भगवंत म्हणले, दुर्योधना, तुझं माझ्यावर प्रेम नाही आणि मला भूकही नाही, आणि आलो असतो रे, 2 घास खाल्ले असते. पण सकाळीच विदुरजीचा फोन आला होता, त्यांनी मेसेज टाकला होता, आज आपल्याकडे बरं का. मग आज आपल्याकडे विदुरजी लोकातून पाहतात, अरे देवाने सांगितलं नाही, काय नाही, काहीतरी आता अचानक यायची काय तयारी करावी. म्हणून विदुरजी घाईघाईने बाजारातून काही माखन, मिक्सरी, काहीतरी लड्डू पेढा घेऊन जाण्यासाठी निघाले. आणि भगवंत इकडे निघाले, उद्धवजी चल विदुरा घर जावे. आणि भगवंत निघाले. काळजीपूर्वक प्रसंग आहे का. विदुरजीचं आता ते का घर होतं का काय, झोपडी. असं सांगितलंय काही कथाकारांनी की विदुरजीची जी पत्नी आहे, तिचं नाव आहे सुलभा, ती स्नान करत होती. आणि देवाने त्या झोपडीच्या ताटीच्या दरवाजाला असा हात मारला, काकू मी आले, दरवाजा उघडा की. तर काही कथाकारांनी भाव सांगितला, अरे भगवंत दारात आलं हे ध्यानात, हे तिला कळाल्याच्या नंतर, अरे मी बाथरूम मध्ये आहे
हेच विसरून गेली, त्याच अवस्थेमध्ये बाहेर आली हो. या ना देवा, या या. घाई घाईने या या म्हणत, अहो जगाचा मालक आलाय, आपला युवाई नाही, आपला जावाई नाही. अरे योगी ज्याच्यासाठी रात्रंदिवस झाडाला उलट टांगून घेतलंय, त्यांच्या स्वप्नात न येणारा तो विदुरजीच्या दारात आहे. काकूला एवढा आनंद झाला. या ना देवा या. आणि बसण्यासाठी पाठ टाकू लागले. काकू पाठ टाकताना उलटा टाकला हो. बरं उलट्या पाटावर तरी देवाला बसू द्यावी का नाही. पाटावर स्वतः बसली आणि देव खाली बसला. आणि ज्या टायमाला देवाने ती काकूची, अरे कृष्णमय झालेली काकूची ती अवस्था पाहून जगाच्या मालकाचे पाण्याने डोळे डबडबले. बरं का किती प्रेम आहे माझ्यावरती. भगवंताने स्वतः म्हटलं, काकू भूक लागली हो. कोणी म्हटले? भगवंताने. त्रेतायुगात शबरी आईच्या घरी जेवलो होतो तेव्हापासून उपवाशीच आहे. भूक लागली मला. म्हणले देवा आता स्वयंपाक करते, पण तुम्ही काय करा, तोपर्यंत ही केळी खा. आणि मग एक केळी घेतली आणि सोलली. त्या सुलभाराईने, सुलभा काकूने सोलली. आणि आता देहावरच नाहीये ना, देहाचं भानच नाहीये. जसा पाठ उलटा टाकला तसं केळीची कातडी भगवंताच्या हातात दिली आणि गर बाजूला ठेवला. काकू याच्यात नवल नाहीये की तिनं केळीची कातडी दिली. हो केळीची कातडी भगवंताने खाल्ली, याच्यात मोठेपणा आहे. एक नाही, दोन नाही, 3 केळीची कातडी भगवंताने खाल्ली. मग कधीतरी विचार करा, काय नाही आपल्या घरी, पण कधीतरी आपल्या नैवेद्याला भगवंताने हात लावलाय का? भगवंत खात नाही का? आपल्या हाताने खात नाही. भगवंत येत नाही का? आपल्या घरी येत नाही. भगवंत बोलत नाही का? आपल्याला बोलत नाही. भगवंत येतो, भगवंत बोलतो, भगवंत खातो. सगळ्यांच्या गीत पाटे. कोण कहते हे भगवान आते नहीं, माश बरी जैसे कोई बुलाते नहीं. मग कधीतरी देवाला म्हटलं पाहिजे, देवा आम्ही गरीब येतो, आमच्या गरीबाच्या घराला कधीतरी पाय लावा. आपण बोलवत नाही का? देवाला बोलवत नाही काकू. आपण जावयाला 4 फोन करतो, नातेवाईकाला 10 फोन करतो. या वर्षी नाही आलात, पुढच्या वर्षी तरी नक्की या बरं का. कधी देवाला तरी म्हणा, देवा 50 वर्ष झाले हो, अजून तुम्ही स्वप्नात आले नाही आमच्या घरी, कधीतरी या. देवाला म्हणा, बसले मी होते रंग महाली, बसले मी होते रंग महाली, आरशे लाविले 4 हरी माझ्या मंदिरी कधीतरी या. देवा माझ्या मंदिरी कधीतरी या, हरी माझ्या मंदिरी कधीतरी या. हरी माझ्या मंदिर कधीतरी या, देवा माझ्या मंदिर कधीतरी या, हरी माझ्या मंदिर कधीतरी या, देवा माझ्या मंदिर कधीतरी या, हरी माझ्या
कधीतरी म्हणा देवा पलंग मी केली, देवाला म्हणा देवा यावर्षी सोफा नवा घेतलाय बर का, चांगला बनलाय हा, पलंग मी केली शेज फुलाची, परिमळू सुगंधू घ्या हरी माझ्या मंदिरी कधीतरी या. येतो बरं का तो, खातो. भगवंत खात नाही का, आपल्या हाताने खात नाही, आपण खाऊ घालत नाही, आपण दाखवतो. आपण नैवेद्य खाऊ नाही घालत, दाखवतो. अहो मी प्रेमाने कधी कधी अजून सांगत असतो, अहो देव प्रेमाने दिल्याच्या नंतर अन्न खाईल याच्यात नवल काय, देव प्रेमाने दिल्यावर शिव्या खातो. खाल्ल्या नाही का कुणाच्या, मीराबाईच्या, अरे विठ्या मूळ मायेच्या कारट्या. जनाबाईना शिव्या दिल्या देवाला तर देवाने हसावं. जने कोण्या इंग्लिश स्कूलमध्ये शिकत होतीस, किती सुंदर शिव्या देतेस, दे ना अजून 2-3 दे. जनाबाईच्या शिव्या देवाला गोड लागलं ना, आपलं भजन ऐकावं वाटत नाही त्याला. का, आपलं तेवढं त्याच्यावर प्रेम नाही ना, आपलं प्रेम नाही का देवावर नाही. खऱ्या अर्थाने आपल्याला प्रेमाची व्याख्याच कळाली नाही. अरे खऱ्या अर्थाने खरा प्रेम करावा तर देवावरती, जो प्रेम गली में आए नहीं प्रियतम का ठिकाना, क्या जाने जिसने कभी प्रेम किया ही नहीं वो प्रेम निभाना, क्या जाने. हा खऱ्या अर्थाने आपण त्याच्यावर प्रेम करत नाही, नाहीतर तो आपल्याला बोलणार नाही का. हा भगवंतानी 3 केळीची सालं खाल्ली. घाईघाईने विदुरजी लोणी वगैरे घेऊन आले बाजारातून आणि आपल्या कुटियेमधलं ते दृश्य पाहतात. भगवंत खाली बसलेले, आपली पत्नी पाटावर बसलेली आणि देवाच्या हातात केळीची साल आहे. टपटप पाणी आलं. देवा अरे आम्ही असमर्थ आहेत रे, आमच्याजवळ काही नाही तुला देण्यासाठी. तुझी आई तुला रोज लोण्याचा भोग लावतो आणि तुम्ही आमच्या झोपडीत येऊन खाली बसलात. जोरात ओरडले, ए सुभा जगाचा मालक आहे, ज्याचे पाय दाबायला लक्ष्मी आहे, आणि तू त्याला खाली बसवलंस, हातात त्याच्या केळीची साल दिलीस. आणि मग देहावर आलेली ती सुलभाराने आत स्वयंपाक करण्यासाठी गेले. इकडे विदुरजीने आता केळीचं साल काढली आणि भगवंताच्या हातात तो गर द्याला काकू. तर त्या टायमाला देवाने एक घास खाल्ला आणि देवाच्या डोळ्यातून पाणी आलं आणि देव म्हणू लागले, काका खरं सांगू का, जी काकूच्या सालीला चव होती ना ती तुमच्या घराला नाही बरं का. मग कशाची चव आहे ही गोडी कशाची आहे, ही गोडी आहे प्रेमाची. ही गोडी कशाची आहे, ही प्रेमाची गोडी आहे. तो स्वाद प्रेमाचा आहे, कारण सबसे ऊंची प्रेम सगाई, दुर्योधन का मेवा त्यागो, सागरी दुर्घर खाई, सबसे ऊंची प्रेम सगाई. तोपर्यंत स्वयंपाक तयार झाला बरं का. आता स्वयंपाक करायला का दुसरं काही थोडंच होतं का, पुरी लाटायची आहे का भजी करायची आहे. विदुरा घरच्या भक्षुनी कन्या, भलो मोठं पाणी एवढ्या बाजरीच्या कन्या, लवकर तयार झाल्या त्या कन्या. आणि मग केळीचं पात्र वगैरे वाढलेलं आहे आणि मग त्या पानावरती त्या कन्या वाढल्या. मला आता त्या पानावरती कन्या वाढायला त्या का घट्ट होत्या का काय, सगळ्या पातळच. त्या वाढल्याच्या नंतर कोणी आहे नाही, कोणी विजयनगरकड, कोणी कोणत्या नगरकड, प्रत्येक गल्लीनं पळायला लागल्या त्या.
काकू देव चतुर्भुज झाले आणि देवाने चारही हाताने त्या पानाचा असा द्रोण तयार केला आणि भगवंत कन्या खाऊ लागले आणि खातानी बोलू लागले, विदुरजी मोठमोठे राक्षस मारले हो मी, पण कोणत्याच राक्षसाला दुसरा हात लागू द्याला नाही, एकाच हाताने मारले, पण तुमच्या कन्या काय बोलवानेत बुवा, मला 4 हात करावे लागले. व हे बळ कशाचं आहे, ही शक्ती कशाची आहे, ही शक्ती आहे प्रेमाची, हे बल आहे भक्तीचं. आणि कधीतरी आपल्याजवळ हे यावं म्हणून भागवत कथा रामायण कथा असते बरं का. हा मोठा प्रसंग आहे, 3 वाजून गेलेले आहेत, आपल्याला अजून लांब जायचंय. नंतर युद्ध झालेलं आहे, विदुरजीने युद्धामध्ये सहभागी झालेले नाहीत आणि युद्ध झाल्याच्या नंतर पांडव जिंकलेले आहेत आणि भगवंत स्वधामाला गेलेले आहेत आणि एक दिवशी उद्धवाची आणि विदुरजीची भेट होती आणि उद्धव सांगतो, विदुरजी भगवंत आपल्याला सोडून धामाला निघून गेले बरं का. त्यांच्या वाईट वाटतं विदुरजींना. म्हणले मग मला काही दिलं का नाही, मला न भेटताच गेले. त्या टायमाला आता उद्धवाच्या डोळ्यात पाणी येतं. उद्धव म्हणतात, विदुरजी तुम्ही किती भाग्यवान आहेत, देव स्वधामाला जात होते त्या टायमाला मी त्यांच्या जवळ उभा होतो, आम्ही सर्वजण त्यांच्या जवळ उभा होतो, पण भगवंताने जात असताना भगवंताला तुमची आठवण झाली. भगवंत म्हणले माझ्या विदुराची भेट माझी घ्यायची नाही. म्हणले मग माझ्यासाठी काही आज्ञा भगवंताने काही ठेवलं की नाही. म्हटले तुमच्यासाठी तत्वज्ञान भगवंताने मैत्री ऋषीच्या आश्रमात ठेवलं आणि मग आता मैत्रीची आणि विदुरजीची भेट होते आणि विदुरजी तोच प्रश्न विचारतात, मैत्री ऋषीला भगवंताने सृष्टी कशी निर्माण केली. आणि मग सांगायला सुरुवात करतात. मैत्री ऋषी सांगायला सुरुवात करतात, विदुरजी पहिलं काहीच नव्हतं, पहिले कोठेची नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्यचे होते पाही, कानोबा तेरे तेरे तेरे. पहिलं काही नव्हतं. भगवान नारायणाचे ब्रह्मदेव झाले आणि ब्रह्मदेवाने अनेक दिवस तपश्चर्या केली, कारण ब्रह्मदेवालाही कळाना सृष्टी कशी रचावी म्हणून. मग त्याने तपश्चर्या केली, ओम 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 असा जाप केला आणि मग भगवान नारायण प्रसन्न झाले. भगवान नारायणाने चतुश्लोकी भागवताचा उपदेश ब्रह्मदेवाला केला आणि मग ब्रह्मदेवाने काय केली, सृष्टी निर्माण करायला सुरुवात केली. ब्रह्मदेवाने सर्वात सुरुवातीला 4 मुलाला जन्माला घातलं, तेच म्हणजे सनकादिक ऋषी, भगवान ब्रह्मदेवाचे मानस पुत्र सनत, सनानंद, सनातन आणि सनत कुमार. या मुलांना सांगितलं हे सृष्टीची रचना करा. ते म्हणले बाबा आम्हाला प्रपंचात पडायचं नाही, प्रपंचात खूप कष्ट आहेत, मरण भले परी काय अवकाळ आयुष्य, संसारात खूप कष्ट आहेत. बरोबर आहे का नाही काका? आपली पत्नी आपल्याला रागवत नाही का आपण सांगत नाही, कुणाची आपला मुलगा आपल्याला परत बोलत नाही का आपण सांगत नाही. हा हा प्रत्येकाचा. हो बाबा मला या प्रपंचात पडायचं नाही, खरा आनंद प्रपंचात नाहीचे, खरा आनंद काही असू द्या, खरा आनंद या जंगलातच म्हटले, आम्हाला संसार करायचा नाही. बघा की अरे विदुरजीची झोपडी होती, बरोबर आहे का? विदुरजीचा महाल नव्हता, विदुरजीची झोपडी होती, पण जगाचा मालक त्यांच्या ठिकाणी आला. आणि तुम्ही थोडासा विचार करा काकू, तुमच्या घरी जसा सोफा बसायलाय तुम्हाला, इथं आहे का? आहे का? जसं तुमच्या घरी तुम्हाला काहीतरी सुंदर असं स्वच्छ वगैरे झाडलेलं आहे, इथं आहे का तसं? बरं तुम्हाला कोणी अशी मुळवाटी वगैरे फोन वगैरे केलाय का याच म्हणून? नाही. तुम्ही तुमच्या मनाने आलात. इथे सोफा नाही, आपल्या घरासारखी व्यवस्था नाही, पण आनंद, आनंद आहे का नाही? कोणी बोलवलं नाही, येता तरी सुखे या, जाता तरी सुखे जा, कोणावरी न
बोजा या झोपडीत माझ्या. किती आनंदी आनंद, किती आनंदी आनंद या झोपडीत माझ्या. भूमीवरी पडावे आकाश पांघरावे, प्रभु नाम नित्य गावे या झोपडीत माझ्या. बाबा आम्ही झोपडीत राहू, संसार नको. आता राग आला, पुण्या बापाला राग येणार नाही मुलगा मला सारखा नाही वागल्यावर. शाप दिला म्हटले तुम्ही लहानच राहणार, तुमची हाईट वाढणारच नाही, म्हणून संकाधिक 5 वर्षाच्या मुलासारखे दिसतात. आणि राग आल्यामुळं त्या ब्रह्मदेवाच्या दोन्ही त्या भुवयाच्या मधून भगवान रुद्र प्रगट झाले. त्या रुद्राला सांगितले सृष्टी निर्माण करा. मग त्यांनी सृष्टी निर्माण करत असताना शंखिनी डंकिनी भूत पिशाचं अशी 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 सृष्टी निर्माण केली. म्हणले राहू द्या तुम्ही काम वाढवून ठेवायला राहू द्या जरा. आणि मग ब्रह्मदेवाने आपल्या शरीरापासून काही साधूला जन्माला घातलं. 10 साधू जन्माला घातले. आत्री मरीची भृगु कृतू वचिष्ठ पुलश्य पुलह नारद असे 10 साधू जन्माला घातले. कोणाला मांडीपासून, कोणाला मनापासून, कुणाला त्वचेपासून, कुणाला प्राणापासून असे काय केले 10 साधूला जन्माला घातलं. नारदाचा जन्म मांडीपासून झाला. ब्रह्मदेवाच्या उजव्या स्तनापासून धर्म झाला, पाठीपासून अधर्म झाला, खालच्या ओठापासून लोभ निर्माण झाला. ब्रह्मदेवाच्या मुखापासून सरस्वतीचा जन्म झाला. ब्रह्मदेवाच्या अंगठ्यापासून दक्ष प्रजापतीचा जन्म आहे. ब्रह्मदेवाच्या गुदस्थानापासून निजपतीचा जन्म आहे. ब्रह्मदेवाच्या लिंगापासून समुद्राचा जन्म आहे. ब्रह्मदेवाच्या मुखापासून जी झालेली मुलगी आहे ना तिचं नाव आहे सरस्वती. आपण तुम्ही शाळेत गेलेला आहेत ना? मी शाळेत होतो त्या टायमाला मला प्रार्थना मीच म्हणायचो. परिपाठामध्ये प्रार्थना होती, त्यामध्ये एक प्रार्थना होती. कोणती?